मित्रांनो, रेसिपीचा व्हिडिओ बनवणं एवढं सोपं नाही आहे. कारण मी मानतो ज्यांना जे रेसिपीचे व्हिडिओ बनवतात, खरोखरच एवढे छान व्हिडिओ बनवतात आणि कसं ॲडजस्ट करतात. कारण मी आता बहिणीला जवळ घेतलं आणि थोडंसं मदत करायला लागली, चुलत बहीण. आणि मी तर रेसिपीचे व्हिडिओ कधी बनवत नाही, पण मी स्वतः जेवण नेहमी बनवतो. त्याच्यामुळे थोडीशी मला आयडिया होती, पण व्हिडिओ बनवायचाच नव्हता मला. पण आज विचार केला, मूड आला माझा की चला आज व्हिडिओ पण आपण बनवूया. पण मी सलाम करतो जे रेसिपीचे व्हिडिओ बनवतात, की मी आता व्हिडिओ जेव्हा बनवायला घेतला तर कॅमेरा कसा पकडायचा, एकट्याने काय करायचा, मसाले कसे टाकायचे, खूप हार्ड आहे. मित्रांनो, आज मी आहे ना अक्कूर घेऊन आलो आहे आणि 11 थोडीशी ती पाला, 11चा पाला असतो तो पण, हे असे मिक्स करून आता मी भाजी बनवणार आहे. नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. आता बघू, ही चिरून घेतो. थोडीफार चिरले मी, कारण मी एकटाच असल्यामुळे थोडी आपल्यासाठी बस झाली एवढी. कमी जास्त काय आणले नाही, जास्त आणलेले परंतु 2-3 ठिकाणी देऊन टाकले, कारण आपल्याला एवढं काय जास्त नको होते. नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. आज मी रेसिपी बनवतो आहे, पण टाईमपास म्हणून बनवतो आहे. कारण काय, सकाळी 7 वाजता उठून रानामध्ये गेलो होतो आणि अक्कूर घेऊन आलो, चायनीज अक्कूर. तर म्हटलं एक छोटासा आपण व्हिडिओ पण बनवूया. आणि मी ह्या टाईमपास म्हणून बनवतो आहे, कारण माझी रेसिपी आहे ही साधी आणि सोपी पद्धत आहे रेसिपीची. आणि रेसिपी व्हिडिओ जे बनवतात त्यांच्या भारी असतात रेसिपी व्हिडिओ, पण मी टाईमपास म्हणून बनवतो आहे. पण नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, ही अक्कूर आहे. आता बघा कसं काम करतो ते. कारण आपलं एकटा कधीही काम करायचं, जेवण बनवायचं, खायचं एकटा असल्यामुळे काय आताच पाहिजे, वेळ होतं असं काय नसतं. आपल्याला जसं जमेल तसं करतो मी. मित्रांनो, अक्कूराची रेसिपी करण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघा मी. आणि साधी सोपी पद्धत आहे. मी अक्कूर घेतलं आहे 11, तो 11चा पाल असतो तो आहे थोडासा. त्याच्यानंतर मी जवला घेतला आहे, लसूण घेतलं आहे, टोमॅटो घेतला आहे आणि थोडा कांदा. आणि हा गोडा मसाला, हा मी फक्त यूज करणार आहे. आणि हा लाल तिखट मसाला. आणि थोडंसं आता तेल टाकून छान वाटते. साधी सिंपल रेसिपी आहे, पण अक्कूराची भाजी, अक्कूराची भाजी एक नंबर लागते. थोडंसं तेल टाकून घेतो. हे बघा, आता थोडं लसणाची फोडणी. रेसिपी करायचं म्हटल्याच्यानंतर मित्रांनो किती अवघड आहे बघा. कारण कॅमेरा पकडून या सगळ्या गोष्टी करायला लागतात. मी टाईमपास म्हणून बनवतो आहे. माझं नेहमीच असतं ना. थोडा तिखट मसाला टाकला आहे साधा. आता तुम्हाला याच्यामध्ये गोडा मसाला सुद्धा पण दाखवतो कसा टाकतो तो. आता बघा, थोडा गोडा मसाला टाकला. त्याला व्यवस्थित परतून घेतो. आता थोडी भाजी टाकून घेतो.
कसे बाबा रेसिपीचे व्हिडिओ बनवतात समजत नाही बाबा. हे बघ किती हार्ड पडतंय मला. आता थोडासा जावला टाकून घेतो. धुवून घेतलाय व्यवस्थित, जास्त नाही. थोडंच पाणी टाकण्याचं. ओके. हो ढाका. बहीण आले सांगण्यासाठी मला. थोडंसं पाणी टाकू ना. त्याच्यातला या थोडीशी हळद टाकून घेतो, अंदाजे टाकतो बस. नाही तर सगळं उलटं व्हायचं. आहे तो काय कळता. चला आता झालं. आता थोडंसं ना मीठ दे का. मीठ टाकून घेतो. त्याच्यात मी हे बघ. काय नाही नाही बघ इथे साईडला आहे. ढाका काढू. थोडं मीठ. ओके. आता चांगलं शिजू दे. वरती थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून ये. ओके. तो मस्त आता कड आलेला आहे. अजून थोडंसं हटू दे. मित्रांनो, माझी रेसिपी पूर्ण झालेली आहे आणि ही साधी आणि सोपी पद्धत आहे ही माझी. आणि मी एकटाच घरी असल्यामुळे असं साध्या आणि सिंपलच माझं जेवण असतं. रेसिपी पण सिंपलच असतात. पण मी त्याहून जास्त मानतो जे रेसिपीचे व्हिडिओ बनवतात. खरोखर किती हार्ड पडतं, पण त्या लोकांना मी मानतो. सर्व रेसिपीचे जे व्हिडिओ बनवतात एक नंबर बनवतात. आणि कसं ॲडजस्ट करतात ते मला पण कळत नाही. कारण आता मी बाजू चुलत बहीण आहे, तिला जवळ घेतला आणि तिला सांगितलं जरा मदतीला ये. म्हणजे विचार कर, एकटे जे रेसिपीचे व्हिडिओ बनवतात किती भारी बनवतात. आणि त्यांना खरोखर रेसिपीचे जेवढे व्हिडिओ बनवतात त्यांना मी मानतो. खूप छान वाटतं. पण मी आता एवढं हार्ड पडतं मला ना व्हिडिओ बनवताना. तर मित्रांनो, व्हिडिओ मी इथेच संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.